कारवाईचा ससेमिरा टाळायचा तर काँग्रेसमध्ये विलीन व्हा. सोनिया गांधींची ममता बॅनर्जींना ऑफर. येत्या काही दिवसात विचार करून निर्णय घेऊ. ममता बॅनर्जींचं सोनिया गांधींना उत्तर. ममता बॅनर्जींना राज्यसभेचा विरोधी पक्षनेता करा. अभिषेक बॅनर्जी यांच्याकडून विलिनीकरणासाठी अट. तसं बघायला गेलं तर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या एका चर्चेची विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली ही माहिती. यावर अजून तरी कुणी ना जाहीर भाष्य केलंय ना सोशल मीडियात कुणी एखादी टिप्पणी केली आहे. पण पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेला तृणमूल काँग्रेस या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी तृणमूलच्या सर्वेसर्वा यांना एक जबरदस्त ऑफर दिली आहे म्हणे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांनी अलीकडेच ममता दिदींना स्वतः फोन केला. यावेळी झालेलं कथित संभाषण असं. भाजप करत असलेलं राजकारण बघता तुमच्या पक्षाची अवस्था आम आदमी पार्टीसारखी होईल. अभिषेक बॅनर्जींविरोधात तुमच्या पक्षात नाराजी असल्यामुळे अडचणी आणखी वाढल्या. तृणमूल काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं तर तुम्हाला पक्षाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देऊ. तसंच अभिषेक बॅनर्जी यांना राष्ट्रीय महासचिव करण्याबाबत विचार करता येईल. यावर विचार करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फोन कॉल नंतरच बुधवारी अभिषेक बॅनर्जी तातडीनं दिल्लीत दाखल झाले. पक्षाचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह त्यांनी 10 जनपद गाठलं आणि थेट सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप जाहीर झाला नसला तरी अभिषेक बॅनर्जी यांनी विलिनीकरणासाठी काही मागण्या समोर ठेवल्याचं समजतं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी दिल्लीत बैठक बोलावली. पक्षाचे सर्व प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीसांना बैठकीला पाचारण करण्यात आलं. पराभव आणि पक्षफुटीनंतर तृणमूलच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच काहीसा असाच इतिहास असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही त्यांच्या मित्रपक्षानं एक सल्ला दिलाय की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेत मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असंही म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललोय मी, आता त्यांचा विषय संपला. या बातम्यांवर काँग्रेसच्या नेत्यांनी काहीशी सावध पण चर्चेची दारं किलकिली करणारी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही वेगळे जेव्हा एकत्रित येतो आणि इंडिया अलायन्स आम्ही तयार करतो त्यावेळेस आपण पाहिलं असेल की मताचं विभाजनाचंही एक चित्र मोठ्या प्रमाणात पाहायला जात आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढायचं असेल तर सगळ्या पक्षांनी काँग्रेससारख्या आणि काँग्रेसचं पूर्ण देशामध्ये काँग्रेसला मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे जवळपास या सगळ्या इंडिया अलायन्सनी एकत्रित आलं तर मला असं वाटतं की संविधान संपवणाऱ्या आणि देशाला विकणाऱ्या मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आपल्याला सत्तेच्या बाहेर काढता येईल. राऊतांच्या या सूचनेवर खुद्द शरद पवारांच्या सहकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐकूया. मला याच्यात काहीच आश्चर्य वाटत नाही आणि उद्या जर त्या सामील झाल्या तरी देशाच्या दृष्टीने एक चांगली घटना असेल. नाही कसं आहे की हा प्रश्न शरद पवारांचा असल्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निमित्तानं संजय राऊतांना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही. त्यांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा. इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण. तृणमूल असो की राष्ट्रवादी, मूळच्या काँग्रेसमधून कधी काळी फुटून निघालेले हे पक्ष. तसं बघायला गेलं तर सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉकपासून काँग्रेस अनेकदा फुटली. फुटलेले गट पुन्हा विलीन झाले, पुन्हा फुटले. 125 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेल्या देशातल्या या ग्रँड ओल्ड पार्टीसाठी हे नवं नाही. मात्र भाजप प्रभावाच्या सध्याच्या काळात काँग्रेसी विचारसरणीच्या पक्षांना एकत्र येण्याची गरज अधिकच भासू लागली. मुख्यतः शरद पवार यांचा पक्ष आज अत्यंत दुबळ्या अवस्थेत आहे. ममता दिदींचा पक्ष, ममता दिदी आजही आक्रमक आणि खंबीर आहेत, तेवढ्याच त्या खचलेल्या नाहीयेत. पण जर अशा प्रकारची जर गोष्ट घडून आली तर भाजपला उत्तम पर्याय निर्माण होण्याच्या दृष्टीने फार महत्वाचं पाऊल टाकलं जाईल आणि
हे जरूर टाकावं त्यांनी पाऊल. आणि काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात जे जे अजून छोटे मोठे नेते वेगवेगळ्या राज्यातले गेले असतील, मग ओडिसा असेल, आसाम असेल, त्या नेत्यांना काँग्रेसने आपल्यामध्ये परत समाविष्ट करून घ्यावं, तरच भाजपच्या आव्हानाला तोंड देता येईल असं मला वाटतं. मात्र आपल्या पक्षाचं अस्तित्व संपवून काँग्रेसमध्ये जायचं असेल तर मोठ्या पदांची अपेक्षा हे स्थानिक नेते करणार. काँग्रेसचं विद्यमान नेतृत्व या वाटाघाटी कशा करतं आणि किती मागे येतं यावर देशाचं भावी राजकारण अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.